नमस्कार मंडळी, आज आम्ही जात आहोत विलाजो मॉलला खास चिमूसाठी। तिचा खूप हट्ट आहे की मला बोटीत बसायचं आहे। आमची गाडी पण आलेली आहे। चला। हाय, लुसेल कोस्टल रोड थेट गोवाला जाते। वर्ल्ड कप साठी स्पेशल बनवलेला रोड। तीन लाईन आहेत दोन्ही साईडला, एकदम भारी। आपला दुबईचा शेख जायद रोड सारखाच पकडा, एकदम सुसाट अबुधाबी। आणि समोर दिसतंय तो अल बयाद स्टेडियम। इथं सध्या एशियन फेडरेशन कप, आशिया कप चालू आहे। आपली टीम हरली इंडियाची, बट अजून मॅचेस चालू आहेत। अल्खोरमधनं निघून आता अल शमाल रोडला लागू। आणि ह्या साईडला लई मोठे शेती आहेत। आता कतारमध्ये पण लई शेती होत आहे, म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल शेती होत आहे। त्याच्यामुळं राईट आणि लेफ्ट साईडला लई हिरवागार असेल, पण आपल्याला दिसणार नाही हायवेला असल्यामुळं। यांची पाऊस नाही पडत, त्याच्यामुळे रस्ता गुलगुलीत आहे, एकदम तिलतिलीत। आपल्याकडे रस्ता भारी झाला पण ते टिकत नाही जास्त। आलोय आपण जवळ, फक्त 10 मिनटं बाकी। चिमणीसारखी दिसते ती बिल्डिंग। चिमूताई आमची झोपलेली आहे। चिमूताई झोपताना लई दिवसाची तिची इच्छा होती विलाजो मॉलमध्ये जायचा, बोटिंग बद्दल फिरायचा। त्यामध्ये बारकासा एक तलाव काढलाय, कॅनल सारखा काढलाय, त्यात बोटी फिरतात। तर बघू इथं नंबर किती टायमान लागतंय। गर्दी नसली तर नंबर लगेच लागेल, नाही तर लाईन लागतं इथे जनरली। एक वेळा आलो आम्ही निधी आलेलं तवा। आमची उबर सांगतंय 8 मिनटं। लायटिंग मस्त आहे तिथं। खलिफा स्टेडियम, इथं वर्ल्ड कपच्या मॅच इथं पण झालेल्या। आणि हीच ती टाटसारखी चिमणीसारखी बिल्डिंग। आणि आपण पोचलेलो आहे विलाजो मॉल। आपली उबर ती होती गेली, मॉलची एंट्री आहे। समोरच तुम्हाला तलाव दिसेल आणि वरती आकाशाचा कलर अजिबात समजून येणार नाही बाहेर आहे का आतमध्ये आहे। आता मॉलचा इथं लाईन लागलेली आहे, ह्याच आपल्याला लाईनीमध्ये उभं राहायचं आहे। आता बघायचं तिकीट किती आहे आणि चिमूला ह्या बोटीत बसवायचे काही करून। ही आहे बोट, तिकीट घ्यायचं आहे। तिथं जायला ते लाईन लागले, तिकीट काउंटर माझ्या समोर आहे। ओके, ती बोट गेलेली आहे 2 माणसांना घेऊन। आता आपण इथं लाईन लाव, पर पर्सन 10 रियाल। तरी पण 10-12 माणसं पोरं आहेत माझे। चिमू गेले त्या साईडला फोटो काढायला त्या भावट्यांसोबत आणि आलेले आहे। बाबू वकील झालतं एकदम गोरा बाबू। आमचा नंबर आहे 54, आमचा नंबर आहे 55। बस आलेली आहे BSTची डबल डेकर बस। मुंबईला बंद झाल्यात पण ह्या मॉलमध्ये चालू आहेत। आणि बस आमच्याकडे येताना 10 मिनिटाच्या वेटिंग नंतर आमचा नंबर आलेला आहे। हो नाखवा बोटीनं फिरवाल का। आणि चिमू आता जाताना थँक्यू ब्रदर। हा मोटर आहे, इलेक्ट्रिक आहे, तेच बोलत आहे। चिमूची मजा आहे। फायनली नंबर लागला आणि बरा वाटत आहे। याला लावले मोटर, लई फास्ट चालली आहे बोट। चिमू आनंद घेताना बोटीचा। आणि अशा प्रकारे लोक जाताना एकदम जबरदस्त माहोल। चिमू एन्जॉईंग। शेवटचा राऊंड मारलेला आहे, आता परत बोट चाललेली आहे त्या साईडला। आपलं 5 रुपये संपलेले आहेत, आता 5 रुपये बाकी। ओ नाखवा बोटीने फिरवाल का, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, मना विलाजो मॉल दाखवाल का। हा लागू होते कतारमध्ये। 10 रुपयात एकदम मस्त बोटीचा अनुभव। लहान पोरांना एक नंबर, काम 25 आहे एकदम। फक्त 5 मिनटं लाईन आहे, पण बाकी आनंद चांगलाच आहे। बारीक पोरांची म्हणजे मजाच होते, मोठे लोकांची मजा त्यात। एकदम ह्याला लावले मोटर, त्याच्यामुळे लवकर बोट फास्ट जाते। लाईक शेअर सबस्क्राईब या बोटीसाठी व्हायला पाहिजे। 2008ला मी कतारमध्ये जेव्हा पहिला आलो तेव्हा चौधरी साहेब होते आमचे, त्यांच्यासोबत आलेलो इथं 2-3 वेळा। तेव्हापासून मला आकाश आठवत आहे। ह्या मॉलमध्ये किती रात्र झाली समजून येणार नाही। वरती बघ, वरती दाखव, वरती बघा, वरती नुसतं आकाश आहे, त्याच्यामुळं एकदम काम टेन्शनच नाही। सेम असाच ग्लोबल व्हिलेज जो दुबईमध्ये आहे तिथं असा तलाव बनवला आहे, त्यात पण बोटी फिरतात। तिथं पण बोटीची राईड घेऊ शकतोय, एकदम भारी। नंबर 1 शिमू आनंद घेताना एकदम मजाच करताय।
तिची इच्छा आज पुरी केली. आता हिला बसमध्ये बसायचं बोलतं. ट्रेन आहे का बस? ती बस आहे. ट्रेन पण आहे. अरे देवा, ट्रेन पण आहे, बस पण आहे, लई सुविधा आहेत. ये कश्ती वाला क्या गा रहा है. कस्तीवाला काय गाणं बोल, नेहमीच गाणं बोलतोय, पण मस्त वाटतं. एक कस्तीवाला व्हेनिसमध्ये, व्हेनिस सगळा व्हेनिस जंजिरा बिंजिरा सर्व एकच ठिकाणी आहे. आणि पोचलेला पैसे संपलेले आमचं 10 रुपये. आणि आपला स्टॉप आलेला आहे. ही जेटी लागली, जेटी. आणि आपला थँक्यू आमचा कॅप्टन जेटीवर पोचलेला आहे. ओके, बाय बाय. बोटीचा आनंद घेऊन आता मुंबईची BST मध्ये जाऊन बघूया. तर 25 रुपये तिकीट काढून BST दोहा टूर. हाय चिमू, कसा वाटतंय? ए चिमू, एन्जॉय. पूर्ण मॉल आणतात फिरून, छान छान शॉप्स आहेत. आणि चिमू सगळं बघते कुठे कुठे काय काय आहे. छान मॉल, मस्त लाईट्स आणि शॉप्स. आणि चिमू आमची एन्जॉय करताना. छोटासा फाउंटन. छोट्या मुलांना खूप मजा वाटते गाडी बघून. कसा वाटला फिरून? अशा प्रकारे आमची टूर संपायला आलेली आहे. आता थोड्याच वेळात दोहा ट्रिप संपेल. आमची विल्लाजो मॉल ट्रिप संपलेली आहे. आता थोड्याच वेळात आम्ही उतरू. आमचे पप्पा वाट बघतात. चिमू, पप्पांना आवाज दे. चिमूची राईड झालेली आहे पूर्ण. आणि आता चिमू आमची खाली येताना आलेली आहे. BST मुंबईचा अनुभव घेतलेला आम्ही, डबल डेकर बसचा अनुभव घेतल्यावर या समोर मांजरी ठेवल्यात, आशिया कपच्या मांजरी. आणि थोडा पुढे राऊंड मारून येतो आम्ही. KR4 आपलीकडचा डीमार्ट, तसा यांची का KR4. अस्ती आलोय आपण डिकॅथलॉन कतारमध्ये. इंडियन डिकॅथलॉन पैसे लई कमी आहेत, पण हे गल्फचे डिकॅथलॉन कॉस्टली आहेत जरा. तर असे रेट आहेत इकडं, जाम महाग आहे. 700, 800, 900 इंडियन रुपीज. डिकॅथलॉनमधनं काहीच नाही घेता आम्ही आलेलो बाहेर. जाम महाग आहे. आमचे बेलापूरला जाऊन घेतलेला परवडला. आणि चिमूची आमची बोटीची इच्छा पूर्ण झाली. आम्ही तिला BSTच्या डबल डेकर बसमध्ये बसवली आणि थोडासा मॉल फिरलो. मॉल इंडियामध्ये आणि आपल्याकडे सर्व सेमच आहे. तर व्हिडिओला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि दुर्ला करा. ओके, चला, मजा आली. बाय बाय.